व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे माझा आवडता श्रावण महिना। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। मित्रांनो, मी इथे स्क्रीनवर कच्चा आराखडा तयार केलेला आहे आणि या मुद्द्यांचा वापर करून इथे हा निबंध तयार करण्यात आलेला आहे। रिमझिम पाऊस पडतो, श्रावण आला म्हणतो, हिरवीगार झाली धरती, निसर्गाची खुलली कुसुमश्री। डोंगर झाले हिरवेगार, फुलांनी सजले अंगणदार। पक्षी गाती मधुर गाणी, दरवळते फुलांची वाणी। आषाढ महिन्यानंतर श्रावण महिन्याचे आगमन होते। श्रावण हा मराठी वर्षातील 5वा महिना असून तो निसर्ग सौंदर्याने भरलेला असतो। श्रावण सुरू होताच वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि आनंद निर्माण होतो। श्रावणाच्या आगमनाबरोबर आकाशात काळे ढग दाटून येतात, रिमझिम पावसाच्या सरी पडू लागतात। पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरते। डोंगर, माळराने, शेतं आणि झाडे हिरवीगार दिसू लागतात। झाडांना नवीन पालवी फुटते आणि विविध रंगांची फुले उमलतात। सकाळी दवबिंदूंनी चमकणारी पाने आणि फुलांवर फिरणारी फुलपाखरे पाहून मन प्रसन्न होते। पावसामुळे नद्या, ओढे आणि तलाव पाण्याने भरतात। शेतामध्ये पिके डोलू लागतात। शेतकरी आनंदाने शेतीची कामे करतात। पक्ष्यांचा किलबिलाट आणि पावसाचा रिमझिम आवाज वातावरण अधिकच सुंदर बनवतो। निसर्गाचे हे सुंदर रूप पाहून त्याचे संरक्षण करण्याचीही प्रेरणा मिळते। म्हणूनच श्रावणातील निसर्ग प्रत्येकाच्या मनाला मोहून टाकतो। नागपंचमी, रक्षाबंधन सणांनी भरले आनंदवन। गोकुळाष्टमीचा गोड सोहळा, श्रावण देतो आनंदाचा मेळा। मंदिरात घुमती घंटा नाद, मनात भरतो भक्तीचा सुगंध। पाऊस हिरवळ सणांचा थाट, श्रावण महिना मला आवडतो खास। श्रावण महिना हा सण, उत्सव आणि भक्तीचा महिना म्हणून ओळखला जातो। या महिन्यात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे केले जातात। त्यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण होते। श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी आणि पोळा हे प्रमुख सण साजरे केले जातात। नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते। रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुख समृद्धीची प्रार्थना करते। नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून नारळ अर्पण केला जातो। गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव दहीहंडीच्या उत्सवात साजरा केला जातो। पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात। श्रावणातील श्रावणी सोमवार विशेष पवित्र मानले जातात। या दिवशी भाविक भगवान शिवाची उपासना करतात। तसेच मंगळागौर हा महिलांचा पारंपरिक सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी महिला पूजा करतात, फुगड्या, झिम्मा आणि इतर पारंपरिक खेळ खेळतात। श्रावणातील सण, उत्सव आपल्या संस्कृतीची परंपरा जपतात। हे सण आपल्याला भक्ती, प्रेम, बंधुभाव, एकता आणि निसर्गाविषयी कृतज्ञता यांचा संदेश देतात। त्यामुळे श्रावण महिना
सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह आणि नवचैतन्य घेऊन येतो. श्रावण महिन्यात पावसाचे विशेष महत्त्व असते. पावसामुळे कोरडी पडलेली जमीन तृप्त होते आणि सर्वत्र नवजीवन निर्माण होते. पावसामुळे वातावरण थंड, स्वच्छ आणि आल्हाददायक होते. झाडांना नवीन पालवी फुटते, रंगीबेरंगी फुले उमलतात आणि पक्ष्यांचा किलबिलाट वातावरण अधिक सुंदर बनवतो. मोर आनंदाने पिसारा फुलवून नाचताना दिसतो. पाऊस आणि हिरवळ यामुळे पृथ्वीचे सौंदर्य अधिक खुलते. निसर्गाचे हे मनमोहक रूप मनाला आनंद, शांतता आणि उत्साह देते. म्हणूनच श्रावणातील पाऊस आणि हिरवळ सर्वांना प्रिय वाटतात. मंगळागौर हा श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा महिलांचा एक महत्त्वाचा पारंपरिक सण आहे. हा सण विशेषतः नवविवाहित महिलांसाठी महत्त्वाचा मानला जातो. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत आणि पूजा केली जाते. या दिवशी महिला देवी गौरीची भक्तिभावाने पूजा करतात. तिच्याकडे कुटुंबाचे सुख, समृद्धी, आरोग्य आणि सौभाग्य यांची प्रार्थना करतात. पूजा झाल्यानंतर महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून एकत्र येतात. मंगळागौरच्या कार्यक्रमात फुगडी, झिम्मा, पिंगा, फेर, लाट्या यासारखे पारंपरिक खेळ खेळले जातात. तसेच पारंपरिक गाणी म्हटली जातात आणि आनंदी वातावरणात सर्वजणी उत्सव साजरा करतात. या खेळांमुळे मनोरंजनाबरोबरच आपली लोकपरंपरा जपली जाते. मंगळागौर हा सण महिलांमध्ये एकता, मैत्री, आनंद आणि सांस्कृतिक जाणीव वाढवतो. हा सण आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच श्रावणातील मंगळागौर हा सर्वांच्या आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. मला पावसात भिजणे, हिरव्या निसर्गाचा आनंद घेणे आणि विविध सण साजरे करणे खूप आवडते. या महिन्यात पक्ष्यांचा किलबिलाट, मोराचा नाच आणि फुलाचा सुगंध मनाला आनंद देतो. श्रावण महिना आपल्याला निसर्गावर प्रेम करायला, त्याचे संरक्षण करायला आणि आपल्या संस्कृतीची जपणूक करायला शिकवतो. श्रावण महिना म्हणजे निसर्गाचा हिरवा शालू आणि आनंदाचा उत्सवच आहे. म्हणूनच श्रावण महिना हा माझा सर्वात आवडता महिना आहे. हिरवाई, पाऊस, सण, उत्सव आणि भक्ती यांचा सुंदर संगम म्हणजे श्रावण महिना. रिमझिम पाऊस हिरवीगार धरती, रिमझिम पाऊस हिरवीगार धरती, श्रावण घेऊन येतो आनंदाची भरती, श्रावण घेऊन येतो आनंदाची भरती. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या भरभरून प्रतिक्रियांची मी नेहमीच वाट बघील. धन्यवाद.